पुरुष हा त्याचा परमार्थाचा मार्ग निवडत असतो, पण स्त्रीने जर परमार्थाचा मार्ग निवडला तर तो संपूर्णतया समर्पणाचा मार्ग असतो. स्त्रीचं संपूर्ण व्यक्तित्व तिचं संपूर्ण अस्तित्व हेच मुळात समर्पणाशी बांधील असतं. समर्पणालाच समर्पित अस्तित्व हे स्त्रीचं अस्तित्व असतं. आणि भक्तिमार्ग म्हणजे संपूर्णतया समर्पण. या पलीकडे भक्तिमार्गाचं आणखी दुसरं काही विवेचन होऊ शकत नाही. संतांचा जो मार्ग आहे हा संपूर्ण समर्पणाचा मार्ग असल्यामुळे संतांचं जेही काही साहित्य आहे ते संपूर्ण साहित्य हा स्त्रीत्वाचा गौरव करणारं, स्त्रीत्वाचा आविष्कार करणारं, स्त्रियांतल्या गुणांचं प्रकटीकरण उदात्तीकरण करणारं साहित्य आहे, असं मला माझं आत्ता एक सुचून गेलं, ते मी आपणासमोर मांडलं. वेळेची मर्यादा माझी मला पाहायला हवी, आधीच्या सगळ्या वक्त्यांनी पाळली आहे आणि नंतरही सगळ्या वक्त्यांची भाषणं आहेत. तेव्हा सगळ्याच संतांच्या सगळ्याच साहित्यातल्या स्त्रीत्वाच्या निदर्शक असलेल्या प्रमाणांची जंत्री सादर करण्याऐवजी मला यांचा विक्षेप होतोय खूप, हे मोठ्याने बोलतायत. हॅलो, हे 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 फोनवर बोलतायत. हे तुमचा त्रास होतोय मला, तुम्ही फोनवर बोलू नका, किंवा बोलायचं असलं तर हळू बोला, पाणी वगैरे नकोय मला. परस्परातही तुम्ही बोलत होतात, माफ करा, पण मी अगदी काही सराईत किंवा निर्ढावलेला वक्ता नाही आहे. आता ही विशेषणं सुद्धा मी वापरलीत, ती जाणून बुजून चुकीची वापरली आहेत, पण मी सराईत किंवा निर्ढावलेला माणूस नाही आहे. माझं बहुतांश काम श्रवणाचं आहे. आणि श्रवण झाल्यानंतर मग लेखणी चालवण्याचं काम आहे. त्यामुळे थोडाफार विक्षेप असला की ते अवधान माझं सुटतं. माझं अवधान सुटलं की साहजिकच श्रोत्यांचं सुद्धा अवधान सुटणार, आणि तसं सुटू नये म्हणून ही खबरदारी संयोजकांपैकी असलेल्यांनी अधिक घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. विषय माझा असा चालला होता हा विक्षेप होण्याच्या पूर्वी, की सगळ्याच संतांच्या सगळ्याच साहित्यातल्या सगळ्याच प्रमाणांची यादी मी काही आपल्यासमोर सादर करत नाही. तसं करणं कदाचित शक्य आहे, पण वेळेच्या अनुरोधानं शक्य नाही. म्हणून ज्या वारकरी संप्रदायाच्या आपण पायिक आहोत त्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला, ज्ञानदेवे रचिला पाया, आणि जे कळस झाले, तुका झालासे कळस, पाया आणि कळस या दोन संतांचा उल्लेख केला की त्यामध्ये इतर बाकीची संपूर्ण या आपल्या भागवत धर्माची जी काही इमारत बहिणाबाईंनी सांगितलेली आहे ती येऊन जाते पूर्णतः, आणि त्यामध्ये मग सगळेच संत समाविष्ट होऊन जातात असं माझं मला वाटतं. म्हणून माऊलींच्या आणखी तुकोबारायांच्या गाथेतल्या काही निवडक फक्त प्रमाणांच्या आधारे थोडक्या वेळामध्ये आणि मी या संबंधानं चिंतन मांडणार आहे. संत साहित्यातील स्त्री दर्शन असा विषय या परिसंवादासाठी आहे. एक गंमत म्हणून काल रेल्वेमध्ये येता येता आणि माझ्याकडे असलेल्या त्या सगळ्या यंत्रणेच्या द्वारे पाहिलं. गंमत सांगतो, ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत. मामांनी, परमपूज्य गुरुनामगुरु दांडेकर मामांनी संपादित केलेल्या गाथेमध्ये 9033 त्या ओव्या आहेत माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये. त्या 9033 ओव्यांचे शब्द आहेत 1,06,928. त्या शब्दांपैकी फक्त स्त्री शब्द असलेले एकूण 6 शब्द आहेत. स्त्रिया शब्द 6 वेळा आलेला आहे. स्त्री शब्दाचे षष्ठीचे प्रत्यय 9 वेळा आलेले आहेत. इतर विभक्ती प्रत्यय आणि सामान्य रूप होऊन स्त्री शब्द 19 वेळा आलेला आहे. अशा पद्धतीनं मामांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये स्त्री आणि स्त्रियांशी संबंधित असलेला स्त्रीवाचक शब्द, ज्याच्यामध्ये स्त्री शब्दाचा अंतर्भाव आहे, असा उल्लेख 40 वेळेला आहे. अमृतानुभवामध्ये 2 वेळेला आहे. माऊलींच्या गाथेत 4 वेळेला स्त्री शब्द म्हणतो. फक्त बाई, बाईये, गे हे नव्हे, फक्त स्त्री, फक्त स्त्री शब्द. नामदेवरायांच्या गाथेत 37 वेळेस आहेत. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये एकूण शब्द 1,77,139 आहेत, शब्द फक्त. तुकोबारायांच्या त्या संपूर्ण शब्दावलीमध्ये स्त्रियांचा उल्लेख म्हणजे स्त्रीपद असलेले शब्द 17 वेळेला आलेले आहेत. आणि एकनाथी भागवत, जाऊ दे आता सगळंच मी कशाला सांगू, काही तुम्हाला गृहपाठ द्यायला हवा. एकनाथी भागवतामध्ये स्त्री शब्द किती वेळेस आलेला आहे तुमचं तुम्ही शोधून काढा आणि की मला कळवा नंतर. असो,
स्त्री दर्शन म्हणण्यामध्ये मी अगोदर सांगितलं की तो शब्द माझ्यापुरता आणि माझ्याकरता मी स्त्रीत्व दर्शक म्हणून किंवा स्त्री दर्शन स्त्रीत्व दर्शन असा वळवून घेतोय. याचं कारण आहे, स्त्री दर्शन हे कदाचित शारीर, कदाचित पांचभौतिक, कदाचित जड स्वरूपाचं वाटू शकतं, पण स्त्रीत्व दर्शन हे तिच्या मानसिक भावांशी, तिच्या भावनिक, तिच्या गुणांशी संबंधित असू शकतं. म्हणून स्त्री दर्शनापेक्षा स्त्रीत्व दर्शक हे मला अधिक संयुक्तिक वाटतं. पण असा जरी आपण म्हटलं की स्त्रीच्या स्वरूपाचंही वर्णन संत साहित्यात भरपूर आहे. मी स्वतःला मर्यादित फक्त तुकाराम महाराज आणखी माऊली यांच्यापुरता मर्यादित ठेवत असल्यामुळे जर आपण गाथा पाहिला तर तुकोबारायांच्या सुद्धा गाथेमध्ये स्त्रीचं चित्रण अनेक पैलूंनी करण्यात आलेलं आहे, खूप वेगवेगळ्या अंगांनी करण्यात आलेलं आहे. परिसेगे सुनबाई, नको वेचू दूध दही, आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा, यामध्ये जर आपण पाहिलं तर जी परमार्थाला लागलेली आहे नुकतीच, पण तरी सुद्धा संपूर्ण परमार्थ जिच्यात मुरलेला नाही, जिचं संपूर्ण लक्ष एक आपला संसार हेच आहे, अशा स्त्रीचं थोडंसं विनोदी अंगाने चित्रण तुकोबारायांनी केलेलं आहे. कजाग बायकोचा आणि उगीच असलेला कांगावा, मला किती त्रास आहे वगैरे असं सांगताना, सुख ओळंब दावी कोहा, माझे दुःख नेणो पहा, आवडीचा मारला वेडा, किंवा अशा पद्धतीनं भ्रतारासी भार्या बोले गुज गोष्टी, मज इशी कष्टी नाही दुजी, या अभंगामध्ये कांगावाखोर स्त्रीचं चित्रण आहे. इतरही वेगवेगळ्या पद्धतीनं कामाचा अंकित कांते ते प्रार्थित, मग अशा पद्धतीनं तो असलेला पुरुष की जो तिच्या संपूर्णतया अधीन झालेला आहे, त्याची होणारी विटंबना, अशा पद्धतीचं चित्रण आणखी तुकोबारायांनी सुद्धा केलेलं आहे. एक गंमत म्हणून काल रेल्वेतनं येता येता तुकाराम महाराज आणखी माऊलींनी त्यांच्या साहित्यामध्ये स्त्रीचे किती वेगवेगळे रूप व्यक्त केलेली आहेत त्याची बसल्या बसल्या फक्त पेन कागद घेऊन यादी केली आहे. जी काही 10-15 मिनिटात मला यादी सुचली ती तुम्हाला सांगतो, तुम्ही सुद्धा थक्क व्हाल, कदाचित आश्चर्यचकित सुद्धा व्हाल. स्त्रीची किती विविध रूपं. स्त्री दर्शन हा विषय आपल्याला संयोजकांनी सांगितला आहे ना, त्या संबंधानं बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून संत साहित्यातील नव्हे, फक्त तुकाराम महाराजांच्या आणखी ज्ञानेश्वर माऊलींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या देखील संपूर्ण समग्र वाङ्मयातील नव्हे, फक्त ज्ञानेश्वरीतील, ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा या दोन फक्त साहित्यांत स्त्रीची किती विविध रूपं आहेत ती यादी काल बसल्या बसल्या रेल्वेमध्ये केली. ती तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही मोजा. तुम्ही मोजत राहा, मी सांगत राहतो. आई, माता, माऊली, शक्ती, विठाई, किठाई, कान्हाई, ज्ञानाई, पत्नी, स्त्री, मुलगी, हळदुली, नवरी, सासरवाशीण, माहेरवाशीण, भटीण, कंजारीण, वंजारीण, डाकीण, पतिव्रता, सौरी, शिंदळी, वेश्या, अहेव, दासी, बहीण, सासू, सून, कामिनी, तरुणी, तरुणांगी, अंगना, आंबुली, बाईल, ओढाळ, घररिघी, पट्टराणी, कुलीन, अकुळस्त्री, सवाशीण, रांड, नारी, सवत, भार्या, कांता, मुरळी, बाळा, प्रौढा, मुग्धा, माय, शंखीण, महारीण, महारी, कुमारी, गणिका, गावद्वारी, सुभगा, सुगरण, कामारी, पतिवंचक, केळवली, करवली, गवळण, सुभगा, प्रमदा, माधवी, माया, मोहिनी, वांझोटी, बहुप्रसवा, कुंटिनी, शारदा, देवी, शांभवी, सखी, साजणी, साध्वी, मांगी, रती, अप्सरा, कुलटा, कुब्जा, वृद्धा, विधवा, महासती, ओढाळा, सात्विक, पण्यांगना, वाग्विलासिनी, कलाकामिनी, विश्वमोहिनी, प्रियोत्तमा, लेख, शुद्धे, उदारे, प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. गुरूंचं जरी वर्णन असलं तरी स्त्री रूपात, माऊलीच्या रूपात वर्णन आहे, मातेच्या रूपात वर्णन आहे, म्हणून तो शब्द घेतलाय. अंबे, श्रीमंते, निजजन कल्पलेते, धात्री, अहेव, राणी, 108 शब्द झाले. हे स्त्री दर्शन संत साहित्यातलं विराट विश्वरूप दर्शनासारखं आहे. आपण स्त्री दर्शन हा शब्द निवडला, काय विचार करून निवडला त्याची मला कल्पना नाही. स्त्री दर्शन माझा थोडासा मी घालून घेतलेला मुरडीचा विषय स्त्रीत्व दर्शन हा जरी बाजूला ठेवला आणि फक्त स्त्री दर्शन हा जरी विषय डोळ्यांसमोर ठेवला तरी अद्भुत आहे. माऊलींनी जे स्त्रीचं वर्णन केलेलं आहे इतकं सुंदर, इतकं रसिकत्वाने
भरलेलं ओतप्रोत ओसंडून भरून वाहणारं स्त्रीचं दुसरं इतकं सुंदर वर्णन मला नाही वाटत जगाच्या साहित्यात दुसरं कुठलं असेल. तुम्ही शृंगारिकातले शृंगारिक चित्रपट पहा, नाटकं पहा, कथा कादंबऱ्या वगैरे पहा, त्यात सुद्धा स्त्रीचं इतकं रसिकत्वाने आणि इतकं मर्मग्राही वर्णन केलेलं आपल्याला आढळणार नाही. इतकं स्त्रीचं शारीर सौंदर्याचं सुद्धा वर्णन माऊलींनी केलेलं आहे. थक्क होतो आपण. म्हणजे अमृतानुभवात आहे, ज्ञानेश्वरीत सुद्धा आहे. अगदी मोजक्या ओव्या तुम्हाला फक्त सांगतो. स्त्रीचं सौंदर्य माऊली म्हणतात कसं असू शकतं, जर स्त्री परिपूर्णतया सुंदर असली तर जैसी अंगाची सुंदरपणे लेणी असी अंगची होय लेणे तेथ अलंकारिले कवण कवणे हे निर्वचना. किती सुंदर बहारीची ओवी पहा. स्त्रीचं सौंदर्य जर ती परिपूर्ण सौंदर्याने ओसंडून वाहत असेल तर तिने मोकळ्या अंगाला लेणं घालण्याची गरज नाही. दुसऱ्या संदर्भातली वेगळी ओवी माऊलींची आहे. ते तिचं मोकळं अंग हे सुद्धा कुठल्या लेण्यांपेक्षा कमी सुंदर नाही असा तो त्या ओव्यांमधला. म्हणजे ज्ञानेश्वरी आणि गीतेची तुलना करत असतानाच्या त्या ओव्या आहेत, पण त्यांनी उपमान म्हणून किती सुंदर त्याची रचना केली आहे स्त्रीची, ते ध्यानात घेण्यासारखं आहे. स्त्रीचं मोकळं सुंदर अंग हेच मुळात एखाद्या दागिन्यासारखं सुंदर आहे. तिने जर त्यातून दागिने घातले तर त्या दागिन्यांमुळे तिच्या अंगाला सौंदर्य प्राप्त होतं असं नव्हे, तर त्या दागिन्यांना तिच्या अंगच्या सौंदर्यामुळे सौंदर्य प्राप्त होतं. स्त्रीचं किती सुंदर रूप माऊलींनी उभं केलंय. आणखी जी नुकतीच तारुण्यात पदार्पण करते आहे अशी अल्लड षोडशा जर असेल तर की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंगना अंगी. अगदी तिचं जे मुग्ध तारुण्य आहे अद्याप प्रकट व्हायचं आहे. अजून तो तारुण्याचा सुगंध कुठून बाहेरून येणार नाहीये, तिच्याच अंतरंगातून तिच्या अंगांगातून तो प्रकट होणार आहे. तारुण्याचा तो आमोद, तारुण्याचा सुगंध. त्याच्यासाठी माऊलींनी पुन्हा अत्यंत